संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्त सुजावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्त सुजावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार वाहुआ संसार देवापायी ठेविले अनंते तसेच राहावे चित्त सुजावे समाधान विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडरीकाय दातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गङ्गाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालसितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा या वार आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तसेच राहावे चित्त सुजावे समाधान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मुकुटमणी जगद्गुरु तुकोबारा यांचा भगवंताची थोर भक्ती सांगणारा असा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात भगवंताची थोर भक्ती मोठी भक्ती कोणती म्हणाल तर संसारावरची माया प्रेम भगवंताला अर्पण करा आणि भगवान परमात्मा ज्याप्रमाणे ठेवील तसं राहा. काळजीच करीत बसले तर वाट्याला पदरामध्ये दुःखच येईल आणि म्हणून तो ठेवील तसं राहा. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमचा संसार देवाच्या पायावर कधीच वाहून दिला. विठ्ठल विठ्ठल
असा या अभंगाच्या 2 शब्दात भावार्थ आहे. तालुका जिल्हा नाशिक, नाशिक सातपूर, बजरंग नगर. बजरंग नगर या ठिकाणी श्री संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह श्री पांडुरंगाच्या कृपेने, त्याचप्रमाणे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, श्री सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मलीन महंत वैकुंठवासी सागरानंद सरस्वती तपोनिधी आनंदाखडा त्र्यंबकेश्वर महंत श्री रामगिरीजी महाराज मठाधिपती सरळाभेट यांच्या प्रेरणेने, त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय श्री संजयजी महाराज साठे यांच्या कुशल मार्गदर्शनाने, अर्थात बजरंग नगर मित्र मंडळ व पंचकृषर भाविक भक्तांच्या अथक परिश्रमाने हा अखंड हरिनाम सप्ताह श्री गुरुचरित्र पारायण सोहळा दरवर्षी 4 दिवस असतो. यावर्षी आपण पूर्ण 8 दिवस केलेत. दररोजचे कार्यक्रम आहेत. गुरुचरित्र पारायण आहे 9 ते 12, 4 ते 5, 4:30 ते 5:30 प्रवचन आहे, संध्याकाळी हरिपाठ आहे आणि 8:30 ते 10:30 कीर्तन आहे. हरिपाठ झाल्यानंतर दररोज अन्नदान आहे, पंगत सेवा आहे. अन्नदान करणारे मंडळी त्यांना सर्वांना धन्यवाद. अन्नदाता सुखी भव. या कलियुगामध्ये भगवंताचं नाम आणि अन्नदान हे 2च गोष्टी श्रेष्ठ आहेत. या कार्यक्रमाकरता परिसरातील सर्व गायक, गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य मंडळी, गायनाचार्य मंडळी, आमचे हरिभक्तपरायण सोपान महाराज, आम्ही त्यांना सोपन काका मानतो, सोपन काका महाराज, जयत महाल, त्याचप्रमाणे देवीदास महाराज पवार, भीमराज अप्पा जाधव वगैरे, त्याचप्रमाणे कैलास महाराज आणि घुगे, आमचे देवीदास महाराज पवार आहेत, आमचे निगळ महाराज आहेत, आमचे सोबदार महाराज आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे मृदंग वादक ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजत आहेत, आदरणीय श्री मुकुंद भाग्यवंत महाराज. खूप गोड हात आहे, वाजवणारे खूप आहेत, परंतु भगवंताने त्याला शरीर संपत्ती दिली आणि वाजवणं खूप गोड, आणि वाजवण्यामध्ये हातात फार गोडवा आहे. काय जे असते सर्व माणसाच्या हातातच असतं. विढाल विढाल त्याचप्रमाणे आज 3 दिवस झाले कार्यक्रम आरंभ होऊन. दररोज आपल्यापर्यंत सुंदर मंजूळ असा आवाज पोचणारे आमचे साऊंड सिस्टीमवाले राहुलजी फापाळे, तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही गोड सुंदर असा आवाज देतात, कारण सारे बटणं तुमच्या ताब्यात आहे. त्याचप्रमाणे आमचे यूट्यूब चॅनलवाले आहिरे, रवींद्र आहिरे, तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही आज 3 दिवसापासून आणि चॅनलचं नाव आहे माय माऊली. चॅनलचं नाव आहे माय माऊली, माझी माऊली, आणि तुम्ही सुंदर शूटिंग करतायत. आम्ही शूटिंग पाहतोय. आज बरं झालं लवकर नाही आले, आता आले त्याच्यावर धन्यवाद. राग म्हणू नका, माझं बोलणं असं आहे ना तर. आणि त्याचप्रमाणे आमचे विनेकरी महाराज, राजगुरू महाराज, तुम्हालाही खूप धन्यवाद बरं का. अगदी मोकळ्या मनाने, आणि भगवंताचा विना नारदाचा विना आहे, नारदाची गादी आहे, आणि तुम्ही आनंदाने घेता आणि अगदी मोठ्या मनाने नाचून आणि तुम्ही इना वाजवताय. तुम्हाला खूप धन्यवाद. आणि आमचे बजरंग नगर असो, दोन्ही जाधव संकुल असो, शंभू महाराज पाटलाचे नातू शंभू महाराज खाली. हा, हे आमचे कैलासवासी हरिभक्तीपरायण नंदू पाटील पवार, त्यांचे नातू हे, त्यांचे चिरंजीव ऋषिकेश महाराज, ते पखवाज वाजवतात. शंभूनाथ महाराज आणि आता हे कीर्तनकार संजूनाथ शंभूनाथ महाराज
पाहिले का ताई काय धोतर काय असा गडी सोडून धोतर घुटलं तरी पाळणा तसंच येतं लोटून त्याच्याकरता एकदा टाळी वाजवा बरं का. आणि आपली बजरंग नगरची मंडळी खरोखर सर्व चांगली लहान थोरांना आणि सर्वांना बरोबर घेऊन चालतायत आणि अपमान कोणी कोणाचा करत नाही. जे बोलतात ते विनोदाने बोलतात, थोडं बोलतात, व्यवस्थित बोलतात. म्हणून तुम्हाला सर्वांना बजरंग मंडळीचे आमचे महिला मंडळ आहेत, माता भगिनी आहेत, आम्ही फिरणारे माणसं आहोत. पण बजरंग नगर असो का जाधव संकोला असो आमचे जे पहिल्यापासून परिचयाचे माणसं आहेत तेव्हा माता भगिनीचे महाराज आणि खूप सेवा करतात, खूप आदरानं बोलतात. आणि तुमचं हे जे प्रेम आहे हे प्रेम वाचतं नाही, हे प्रेमाला जो 35-40 वर्ष झाले चव्हाण साहेब, 35-40 वर्ष झाले या प्रेमाला. आणि तुमच्या प्रेमामुळंच खऱ्या अर्थाने मी येतो. सोपान महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराज पंचकृषी आश्रम डवाळा तोडका मोडका आश्रम आहे. तुमचा आश्रम काही पट भारी आहे. तुम्ही 0 मिनिटात हा आश्रम बदलून असा काही एकरसंख्या चेहरा मोहर बदलून टाकशाल. तुमच्यात एवढी ताकद आहे. सद्गुरू नारायणगिरी महाराज तुमच्यात एवढी ताकद दिली. आज महाराजांना जाऊन 16 वर्ष झालेत, हे 15वं वर्ष आहेत. महाराज ब्रह्मलीन झाल्यानंतर 1 वर्ष आणि ह्या मंडळीचं म्हणजे आमचं मूर्ती घडवण्यात गेलं. मूर्ती घडवली आणि त्या मूर्तीवाल्याने या डाव्या हाताच्या बगलाला एक चाप दिला, म्हणजे दुसरं सावतर चाप दिला त्याने. हार्मोनियम मृदंग महाराज, तुमचं नाव राहिलं ना, काळे महाराज. आणि म्हणून 1 वर्ष त्यात गेलं. आणि 1 वर्ष म्हणून आपण 1 वर्ष मागं ताबडतोब आपल्याला मूर्ती बसवता आलीच नाही. 1 वर्ष गेलं तरी परंतु महाराजांनी त्यात बरेच भानगडी झाल्यात, भांडण तंडण झाले वगैरे वगैरे. तरी परंतु ही बजरंग नगरची मंडळी अशी म्हणजे यात सर्वच आले, जाधव संकुल सर्वच आले, केवळ सर्वच ही मंडळीच अशी, ही नाशिकची. यांनी फक्त ठरवलं पाहिजे आणि त्यांनी जे ठरवलं ते करणारच. विठाल विठाल त्यांचा ते निर्णय चुकू देत नाही. आणि चुकला तरी त्यांच्या सुधरून घेण्याची त्यांची ती पात्रता आहे, त्यांची ती लायकी. म्हणून मनुष्य हा चुकीचा पुतळाच आहे, चुकत असतो, परंतु सुधरून घेण्याची त्यांची ती पात्रता आहे. आणि म्हणून तुमचं हे महाराज असल्यापासून तुमचं हे प्रेम आणि तुमच्या प्रेमामुळंच मला यावं लागतं. ना तर वास्तविक पाहता कोरोनापासून मी पूर्ण ढिल्ला झालेलो आहे. फक्त सापळा तुमच्या पुढे उभा आहे. कारण तिडाई तो मोडका तोडका असताना तिडं ती आपली महाराजांनी दिलेली जबाबदारी, पूजा अर्चा, अमकं धमकं तमकं. मी काय एवढं भरापुरा माणूस थोडंच आहे, जा रे तेवढं करू नये म्हणून लगेच आदेश सोडायचा माणूस थोडाच आहे मी. मला आदेश करणारे माणसं आहेत. विठ्ठल विठ्ठल हो चालतंय ते सर्व काही प्रेमानंच चालतं. मनुष्य जगतो हा प्रेमानेच जगतो, कोणाच्या तरी प्रेमानेच जगतो. मग कोण कोणाच्या प्रेमाने जगत असेल पण तो जगतो तो केवळ प्रेमानेच जगतो. अशा प्रकारे सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या मंदिराचा मूर्तीचा वर्धापन दिन त्यानिमित्ताने 15वं वर्ष आहेत. महाराजांना जाऊन 15 वर्ष झाले. अनेक गावोगावी आणि काही लोकांनी आपल्या वस्तीवर मंदिर बांधून महाराजांची मूर्ती स्थापना केली. देवाची नाही केली पण महाराजांची मूर्ती स्थापना केली. देव नाही त्या मंदिरात, त्या मंदिरात फक्त नारायणगिरी महाराज आहेत. आणि वर्षाकाठी आणि मोठा उत्सव साजरा करतात ती मंडळी. आज उत्सव साजरा करतात एका माणसाने मूर्ती त्याला 50 ते 70-80 रुपये खर्च आहे त्याचावाला. तो सोपी गोष्ट नाही. आणि महाराजांच्या पुण्यतिथीला गावोगाव पुण्यतिथी साजरी होते आणि घरोघर माणसं पुण्यतिथी साजरी करतात सद्गुरू नारायणगिरी महाराजांची. गुरुवर्य महाराज फाल्गुन वद्य अष्टमी 19/3/2009 गेलेत. फाल्गुन वद्य अष्टमी महिन्याला अष्टमी येते, महिन्याच्या अष्टमी माणसं साजरी करतात. आणि ज्या पुण्यतिथीला जी अष्टमी त्याला मोठा कार्यक्रम सप्ताह वगैरे वगैरे करतात. हे कथेचं प्रतीक आहे. त्यांनी केलेली भगवंताची भक्ती आहे, त्यांचं ज्ञान आहे, त्यांचं वैराग्य. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम. त्यांचं ज्ञान, त्यांची भक्ती, त्यांचा तो बोध
हजारो नव्हे लाखो भाविकांना तो आदर्शभूत ठरला. विठाला विठाला नारायणगिरी महाराज कोण होते त्यांनी तर कळून दिलं नाही. गेल्यानंतर देहावसान साधू मरत नसतो. साधू फक्त देह हा सोडत असतो. हा नसवर देह हा प्रत्येकाला हा सोडावाच लागतो. परंतु महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं, राहिल्या कीर्ती जगा जगा माझे, राहिल्या कीर्ती जगा माझे, जगा माझे राहिल्या कीर्ती जगा माझे, जगा माझे राहिल्या कीर्ती जगा माझे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या कीर्ती जगा माझे, जगा माझे, राहिल्या कीर्ती जगा माझे. जगा माझे राहिल्या कीर्ती जगा माझे, जगा माझे राहिल्या कीर्ती जगा माझे. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिले आता कीर्ती जगा माझी. ते देहाने जरी गेलेत परंतु कीर्ती रूपाने आजही ते या भूतलावर त्यांच्या भक्ताकरता त्यांच्या भक्तांना ते भेटतात. त्यांच्या भक्तांना ते दृष्टांत देतात. भक्ताकरता देव जसा सतत उभा असतो त्याप्रमाणे साधू सुद्धा सतत उभा असतो. विठाल विठाल गुरुचरित्र पारायण आहे या ठिकाणी. तिकडं उमराखाली गुरुचरित्र पारायण चालू आहे. तिकडे त्या खडावा ज्या आहेत त्या महाराजांच्या पायातील खडावा आहेत. काय योगायोग आहे. महाराजांचं खडावा म्हणजे त्यांचं दर्शन म्हणजे साक्षात महाराजांचं दर्शन आहे. आपले आईबाप आपल्याला दिसतात का? नाही. तरी पण आपण त्याच्या फोटोला हात जोडतो. मग साधू तर काही यावर कुछ आहे महाराज. साधू या जगातून नष्ट होतच नाही. जसा देव नष्ट होत नाही तसा साधू नष्ट होत नाही. पुन्हा सद्गुरू नारायणगिरी महाराजसारखा महात्मा होणं शक्य नाही आहे. सद्गुरू योगराज गंगागिरी महाराज यांची ती गादी आहे. सद्गुरू योगराज गंगागिरी महाराज जातीचे गिरी आहे. गिरी गोसावी पुरी भारती जातीचे गिरी आहे. ते दीक्षा देऊन गिरी केलेली नाही आहे. कापूस वडगाव गाव आहे त्यांच्यावालं. लहानपणापासून कुस्तीचा छंद, गाई वळायचा आणि कुस्तीचा छंद आहे म्हणजे लहानपणापासूनच त्याग आहे. पुनतंब्याला एकदा त्यांनी त्यांच्या तिपटीचा पहिलवान पाडला आणि पुनतंब्या गावामध्ये, पुनतंब्या गाव लहान नाही 12 इशेचं गाव येते क्षेत्र पुनतंब्यामध्ये. आणि सद्गुरू गंगागिरी महाराजांचा जिकडं तिकडं जय जयकार झाला त्या भागामध्ये जुना काळ तो. गंगागिरी महाराजांना आनंद झाला. निघाले कापूस वडगावला. पुंतामध्ये मातुलठाण बाभळगाव या मार्गे असं कापसावळ निघाले. मातुलठाणला एक लक्ष्मण बाबा होते. जाता जाता लक्ष्मण बाबाकडे गेले. लक्ष्मण बाबाचं दर्शन घेतलं. परंतु माणसाच्या चेहऱ्यावरचा रागही मनुष्य लपवू शकत नाही, आनंदही लपवू शकत नाही. गंगागिरी महाराजांचा चेहऱ्यावरचा उत्साह तो आनंद पाहून लक्ष्मणगिरी महाराजांनी विचारलं, अरे काय बाळ गंगाधर, कसला आनंद आहे? गंगागिरी महाराज सांगितलं, महाराज आज पुंतांब्याला मी माझ्या तिपटीचा पैलवान पाडला. त्यांनी सांगितलं, लक्ष्मी बाबांनी सांगितलं, वा 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 चांगलं काम आहे बाळ, तुझ्या तिपटीचा पैलवान तू पाडू शकशील. अरे पण तो या जगाला पाडणारा एक पैलवान आहे. त्या पैलवानाला जर पाडशील तर खरा पुरुषार्थी ठरशील. खरा पुरुषार्थ ठरल.
कोणता पैलवान? काळरूपी पैलवान. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल हो काळरूपी पैलवान. लक्ष्मण बाबाकडे एक ज्ञानेश्वरीची प्रत होती, जुना काळ. ती ज्ञानेश्वरीची प्रत लक्ष्मण बाबांनी सद्गुरू गंगागिरी महाराज दिली. गंगागिरी महाराज नंतर तोपर्यंत बाळ गंगाधरच होते. आणि सांगितलं ही ज्ञानेश्वरी वाच, समाजाला समजून सांग. तिथून पुढं गंगागिरी महाराजांनी जे परमार्थाला लागले. गंथडीचा भाग कोणाला काही भजन नाही, तुकाराम महाराजा गाथा नाही, पखवाज नाही, विना नाही. त्या टायमाला आमच्या भागामध्ये सर्व आणि खंजरीचं भजन होतं. खंजरी झांजरी दिवसभर कामं करायचे, मंदिरात यायचं, ते रामवारे दादी जिजिरी ते भजन म्हणायचं आणि परत ते मारचं डोक्यावर ठेवून द्यायचं. हे सर्व गंगागिरी महाराजांनी बंद केलं. आणि त्यांच्या अंगात त्यांचा एवढा त्याग होता. कुठंतरी ध्यान चिंतन करायला जागा पाहिजे, ती बेटाची जागा निवडली गंगेच्या काठी. तिथेही लोक त्रास देऊ लागले, जंगल होते तिथे. ते तिथून गंगागिरी महाराज तुम्हाला फक्त दिग्दर्शन करतो. फक्त तिथून गंगागिरी महाराज निघाले होते, त्रास होतो म्हणून. गंगामाय प्रगट झाली, बेटाला चौ बाजूने गंगामाय आहे. गंगामाय प्रगट झाली, बाळ गंगाधर कुठं निघाला, त्रास होतो. लोक ध्यान चिंतन करून जातो निघून, तुला पोटात घेते, कुठं जाऊ नको, थांबीडच. हे गंगागिरी महाराज आहेत. पंढरी वारीला जायचे तर झोपडीला आग लावून द्यायचे, आपल्या हातानं आग लावून द्यायचे. परत पंढरपूरला चाललो, देवाकडे चाललो, परत इकडं मन गुंतायला नको मागं. माझ्या झोपडीमध्ये छाटी लंगोटी कमंडलो आहे म्हणून आग लावून द्यायची. म्हणजे हा गंगागिरी महाराजांचा परमार्थ फार त्यागाचा परमार्थ आहे. आणि गंगागिरी महाराजा पुढं टिकणं थोडं अवघडच आहे. विठ्ठल विठ्ठल. हो गंगागिरी महाराजांच्या फडामध्ये शितुरेपणा चालत नाही. वारकरी सांप्रदायिक भजन आदरणीय आमचे संजयजी महाराज साठे. ह्या कार्यक्रम नियोजन त्यांच्याकडे आहे, मार्गदर्शन तेच आहे. एक आपल्याला म्हणावं लागतं मार्गदर्शन, नाही तर त्यांना त्या पदवीची गरज नाही, घेणं नाही. मीच सांगितलं त्यांना ते का माझं नाव टाकता तुमचं नाव टाकायचं. अहो तुम्ही सारे कुठं नाही करता, सारं भानगडी करतात आणि काय उगं बसायचं गोळगाडीत. कीर्तनं चांगले घेतले, कालचं कीर्तन चांगलं झालं, परवाचं कीर्तन चांगलं झालं. सोपान महाराज वारकरी सांप्रदायिक म्हणजे वारकरी सांप्रदायिक. अरे बोलणंही वारकरी सांप्रदायिक, चालीही वारकरी सांप्रदायिक, उभं राहणं वारकरी सांप्रदायिक. नाहीतर मग एक पाय इकडं तर एक पाय तिकडं. पांडुरंगा करून प्रथम नमन, हे काय या चाली का काय. वारकरी जे असेल ते गोड लागतं आणि ते समाजाला उमजतं आणि समजतं. विठ्ठल विठ्ठल. हो तेच गंगागिरी महाराज जोग महाराजांना भेटले. तुम्ही ऐकलं काल परवा कथा. तेच गंगागिरी महाराज जोग महाराजांना भेटले आणि जोग महाराज गंगागिरी महाराजांना गुरु मानत होते. जोग महाराजांच्या खोलीमध्ये फक्त गंगागिरी महाराजांचा फोटो होता. सद्गुरू नारायणगिरी महाराज आळंदीत बोलायचे कीर्तनामध्ये, फक्त जोग महाराजांचा फोटो होता, म्हणजे गंगागिरी महाराजांचा फोटो होता. म्हणजे जोग महाराज गंगागिरी महाराज सुद्धा गुरु मानत होते, हे मला सांगायचं. विठ्ठल विठ्ठल हो महाराज या ठिकाणी ह्या जागेवर पहिली कुदळ महाराजांचं असते. ह्या मंदिराचा पहिलं भूमिपूजन, बजरंग बलीचं भूमिपूजन गुरुवारी महाराजांचं असते. तुम्ही त्याचे सर्वजण साक्षीदार आहात. आणि महाराजांनी सांगितलं बजरंग हनुमंतरायाची मूर्ती, आणि म्हणजे तेच नाव याला बजरंग नगर म्हणत जा. तेच बजरंग पुढं कागदोपत्री झालं, आपण ते बजरंग नगर म्हणतो. अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी महाराज सेवा केलेली माणसं आहेत, महाराजांचे कीर्तन ऐकलेले माणसं आहात.
आणि महाराजांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा आणि वर्धापन दिन त्या निमित्ताने ही भगवंताची सेवा आज तिसऱ्या दिवसाची माझ्याकडे आलेली आहेत. आपण सर्वजण मिळून त्या भगवंताची सेवा करूया. यार यारे लहान थोर, यार यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, याती बलते नारी नर, याती बलते नारी नर. करावा विचार, करावा विचार, हे करावा विचार, करावा विचार. नरगेचे नरगेचे या सर्व या बजरंग नगर अखंड हरिनाम सप्ताह गुरुचरित्र पारणाला या, बसा, कीर्तनाला या, श्रवण भक्तीला या, प्रवचनाला या, अहो हरिपाठाला या, अहो प्रसाद घ्यायला या, कोणी या, कोणत्या जातीचा असो, कोणत्या पंथाचा असो, कोणत्या मार्गाचा असो, कोणीही असो, कोणीही या. इकडं सर्वांना सकळास येथे आहे अधिकार, सर्वांना इथं अधिकार आहे. सेवा करण्याचा अधिकार सर्वांना आहे. उपदेश करण्याचा अधिकार पाहिजे. विठ्ठल इथं येण्याकरता, ह्या जागेवर येण्याकरता, ह्या बजरंग नगर मंदिरात येण्याकरता बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनंत जन पुण्य कोट्यानो कोटी, रोकड्याला हिजे पाठो वाटी, तई होय भेटी हरिप्रियांची. अरे ह्या सद्गुरु नारायणगिरीजी महाराज सप्ताहाला याला पुण्य लागतं, पुण्य. गर्दी काय करायची, दर्दी पाहिजे, दर्दी. तुम्ही एवढे जे आहात ना, याच्या डबल टेबल तुम्ही थोडे आहात, पुष्कळ आहात, लई गर्दी करून करता काय. ही सद्गुरू नारायणगिरी महाराजांची जागा आहे. हा त्यांचा आश्रम नारायणगिरी महाराज सेवा आश्रम. आणि इथली सर्व भक्त मंडळी पहिल्यापासून तेच पाहतात, तेच करतात. आणि आश्रमाचा कुटणा त्यांनीच केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
याती भलती नारी नर न करावा विचार नलगे चिंता कोणासे कोणी या सर्व या अधिकार उपदेश करण्याकरता अधिकार लागतो, सेवा करण्याकरता अधिकार लागत नाही. सेवा कोणालाही करता येते. सेवा ते आवडी उच्चारावे नाम तेथे भेदा भेद भ्रम कामा नये. निवारण सेवेमध्ये सेवा कोणालाही करता येते. तेव्हा ही सेवा आहे, ही सेवा तुम्ही आम्ही मिळून करू. विढाल 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 विढाल. हो, संकीर्तनाकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज या अभंगात थोर भक्ती सांगतात. हीची थोर भक्ती सांप्रदायिक तात्विक पद्धतीने या अभंगाचा अर्थ कळावा. तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत, 4,500 अभंगाची गाथा आहेत. परंतु तुकाराम महाराजांचे अभंग अनेक अभंग स्फुट आहे. स्फुट म्हणजे कळण्याला अवघड, त्या अभंगाचा अर्थ कळणं अवघड आहे. ज्ञानेश्वरी तशीच आहे. ज्ञानेश्वरीची भाषा जुनी आहे. ज्ञानेश्वरीची भाषा जुनी आहे. ती भाषा, ते विचार अशिक्षित माणसाला नव्हे, सुशिक्षित माणसालाही कळणं कठीण आहे. विढाल विढाल तरी पण ज्ञानेश्वरी श्रीमद भगवद्गीतेवरील टीका आहे. ओवी वाचून ओवीचा अर्थ नाही कळला तरी त्या श्लोकाच्या आधारे त्या ओव्यांचा उलगडा होऊ शकतो. तशी व्यवस्था तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये नाही आहे. तुकाराम महाराजांचे अभंग, तुकाराम महाराज एक अभंग घेतात. पहिल्या कडव्यात एक, दुसरा कडव्यात दुसरं, तिसरा कडव्यात तिसरं. परंतु हे कडवे एकमेकात असे साखळीसारखे गुंतलेले आहेत. एकमेक हे कडवे जे आहेत साखळीसारखे गुंतलेले आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगाचा म्हणजे तुकाराम महाराजांच्या अभंगाचा शब्दाचा ना शब्दाचा विचार झाला पाहिजे. विढाल विढाल विठ्ठल 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 तुकाराम महाराजांना हे शब्द का स्फुरले, का म्हणतात तुकाराम महाराज, का स्फुरले तुकाराम महाराजांनी शब्द, हा सर्व विचार झाला पाहिजे. तुकाराम महाराजांनी संभोवार सर्वकडं सर्वत्र दृष्टी फिरवली, बघितलं. तुकाराम महाराजांना दिसून आलं लोक भक्ती करतात तसे दिसतात, पण यांच्या पदरात भक्तिशास्त्रामध्ये जे फळ सांगितलेले आहे ते फळ यांच्या पदरात नाही आहे. भक्ती करतात, भक्तीला भरपूर लागलेत, भक्ती कोण करीत नाही, सर्वच भक्ती करतात. मनुष्य जात सकळ भगवान म्हणतात, अरे अर्जुन मनुष्य जात सकळ, सकळ म्हणजे संपूर्ण सगळी मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशील. अरे हे मनुष्य जात स्वतः त्यांच्या स्वभावाचे भजन करणं, भक्ती करणं, हे सर्व भक्ती करतात. बेगर भक्तीचा कोणीही मनुष्य नाही आहे, परंतु यांच्या पदरामध्ये भक्तीचं फळ पडलेले दिसत नाही. भक्ती सांगावी कोणी सांगावी, भक्तीचे आचार्य
भक्तीचे आचार्य महर्षी नारद आपल्या भक्तिसूत्रामध्ये भक्ती सांगतात. यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति यत्किंचित् न वाञ्छति न द्वेष्टि न रमते योत्साही भवति. नारद आपल्या भक्तिसूत्रामध्ये म्हणतात यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति. भगवंताची भक्ती, जो भक्ती करतो, भगवंताची भक्ती प्राप्त झाली तो मनुष्य, तो पुरुष सिद्ध होतो. यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति, अमृत स्वरूप होतो. अमृतो भवति तृप्तो भवति, म्हणजे तो पुरुष सिद्ध होतो, अमृत स्वरूप होतो, नवे नवे तृप्त होतो. असा पुरुष यत्किंचित न वांछति न यत्किंचित न वांछति न शोचति न द्वेष्टि न रमते योत्साही भवति. किंचित मात्र, तीळ मात्र तो कशाची इच्छा करीत नाही, त्याला कसलाही हव्यास राहत नाही. तो मनुष्य कुठं रमत नाही. नवे नवे असा जो पुरुष आहे त्याचा चेहरा उमललेल्या गुलाबासारखा असतो. विठ्ठल हो. तुकाराम महाराजांनी पाहिलं हे लोक भक्ती करतात, परंतु यांचे चेहरे सुटक्यासारखे कसे, सुटकाळ्यासारखे. माणसं कीर्तनात असे बसतात का आता इंदूरकरणच बोलावं, दोन्ही गुडघ्यात डोकं घालून बोलतात. आता ते मला नाही सांगता येईल. विठाला 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 विठाला. या लोकांचे भक्ती करतात पण यांचे चेहरे सुटक्यासारखे दिसतात. फोडिली गोवरी फोडिली गोवरी फोडिली गोवरी कैसा दिसे तोंडावरी, 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 कैसा दिसे तोंडावरी. सारखे चेहरे. फोडली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. असं का भक्ती तर करतात, मग त्या भक्तीचं फळ यांना का मिळत नाही? बरं, भक्ती शास्त्रात जे सांगितलं ते खरंय, ते खोटं म्हणता येत नाही. आणि शिवाय तुकाराम महाराजांना तुकाराम महाराजांचा अनुभव सांगे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणेचा कुणी सांगे, कुणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे.
अनुभव त्यांना सांगतोय. संत बोलतात ते अनुभवानं बोलतात. संत लवाड नाहीये, संत ढोंगी नाहीये, म्हणून ऐकावं ते फक्त संताचं ऐकावं. विढाल 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 ओ तुका म्हणेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख आहे वचनी. तुकाराम महाराजांना अनुभव आहे. अनुभव घेतला चाकोनी सांगे, अनुभव घेतला त्यांनी. हे लोक भक्ती करतायत, त्यांच्या पदरात भक्तीचं फळ नाही आहे. अनुभव आहे त्यांना, म्हणून ते बोलतायत. काय अनुभव आला तुकाराम महाराजांना? आपल्याला अनुभव आला का? तुकाराम महाराजांना अनुभव आला. तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतायत, काम नाही काम नाही, काम नाही काम नाही, झालो पायी रे कामा, झालो पायी रे कामा, झालो पायी कामा, झालो पायी कामा, झालो पायी कामा, झालो पायी कामा. काम नाही काम नाही, झालो पायी रिकामा. रिकामा रिकाम टेकडा, रिकाम टेकडे माणसं पत्त्याचे पानं चालतात, आणि रिकामा मनुष्य ज्ञानेश्वरचे पानं चालतो. विढाल विठ्ठला 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 विठ्ठला. काम नाही काम नाही, झालो पायी रिकामा. कामच राहिलं नाही महाराज, रिकामा झालो, निश्चिंत झालो. आता निश्चिंतेने, आता निश्चिंतेने पावलो विसावा. 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 गुंटलिया धावा कृष्णेचे या, गुंटलिया धावा कृष्णेचे या. आता निश्चिंतेने, आता निश्चिंतेने पावलो विसावा. आता निश्चिंतेने, आता निश्चिंतेने पावलो विसावा. गुरुवर्य महाराजांचं चाले या अभंगाची सुरुवाती चाल महाराजांचीच आहे. ही चाल महाराजांचीच आहे. अहो कीर्तनच महाराजांचं आहे. असं करतो ते. चौथी शाळा झाली आणि महाराजांकडे गेलो. चौथी शाळा काय वय असतं ते तुमच्या तुम्ही पाहून घ्या. मी काय शिकलेलं नाही, व्हापा फायनल नाही. चौथी शाळा झाली आणि भेटत गेलो. खेड्याचे माणसं आम्ही, परंतु महाराजांनी असं सांभाळलं. आईवडिलांनी किती सांभाळलं, घरच्यांनी किती सांभाळलं. त्यांचे उपकार आहेत, तो विषय वेगळा आहे, त्यांचा आशीर्वाद. परंतु महाराजांनी किती सांभाळलं. अहो महाराजांनी आता काय सांगायचं तुम्हाला. महाराजांनी सांभाळलं, महाराजांनी घडवलं, महाराजांनी मढवलं. कसं वागावं, कसं बोलावं. अरे काय बोलता तुम्ही, समाज काय म्हणत. बापाही असं सांगत नाही, परंतु महाराजांचे फार उपकार आहेत. संतांचे उपकार. येथे उपकारासाठी
आली घर जा वैकुंठी विठाल 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 हो आता निशिंतने पावलो विसावा कुंटळिया धावा तृष्णे निशिंत झालो कामच नाही निशिंत झालो कुंटलिया धावा तृष्णेची या निश्चिंत झालो का कशामुळं यादसाठी केला होता हट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने निश्चिंत झालो काय केलं निश्चिंत होण्याकरता अट्टहास केला म्हणजे काय केलं वा सोस केला सोस अट्टास म्हणजे सोस केला सोस आपणही करतो पण आपला सोस म्हणजे खाना पिना गाना बजाना चैन चमन मजा करणं गुरुदेव महाराज म्हणायचे आपण सोस करतो लावे खावे बरे असावे सदैव हेच करी हाव संसारी आपला सोस आहे संत महात्मे सोस करतात तो भक्तीचा करतात भक्तीचा विठाल विठाल अरे भक्तीचा सोस करतात ते रात्रंदिवस काय ती भक्ती पराकोटीची भक्ती आम्ही ज्यांच्या अभंगावर कीर्तन करतो थोडंफार तरी आमच्यावर यायला पाहिजे ना घसा ताणून सांगतोय आम्ही थोडंफार तरी यायला पाहिजे कुठं काय येतं तुकाराम महाराजा अभंग आहे तुकाराम महाराजांच्या अंगावरचा रोम न रोम केस न केस विठ्ठल विठ्ठल म्हणत होता आमचं तोंडही विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही विठाल विठाल म्हणजे त्यांनी सोस केला भक्तीचा केला आणि म्हणून ते आता निश्चिंत झालो कसली इच्छाच राहिली नाही कुंठलिया धावा तृष्णेची या तृष्णा म्हणजे इच्छाच राहिली नाही कशाची आणि म्हणून ते म्हणतात काम नाही झालो पाये रे काम नाही म्हणजे निष्काम झालो निष्काम झालो निष्काम वृत्ती बांधणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे त्याकरता ही भक्तीच घडावी लागते निष्काम आणि ती जी भक्ती निष्काम वृत्ती व्हावी ती होण्याकरता भगवंताची भक्ती तेच अभंगाच्या पहिल्या हीच थोर भक्ती आवडती देवा हीच थोर भक्ती आवडती देवा हीच थोर भक्ती आवडत देवा हीच थोर भक्ती आवडत देवा हीच थोर भक्ती आवडती देवा हीच थोर भक्ती आवडती देवा हीच थोर भक्ती आवडत देवा हीच थोर भक्ती आवडत देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसे चिरावे ठेविले आनंदे तैसे चिरावे संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसे चिरावे ठेविले आनंदे तैसे त्यांचा अनुभव मला सांगायचं निष्काम वृत्ती कामच राहिला नाही महाराज ही भगवंताची भक्ती आहे हे भगवंताचा भक्तीचं हे फळ आहे हे लोक भक्ती करतात तसे दिसतायत परंतु यांना ते भक्तीचं फळ यांच्या पदरात पडलेलं दिसत नाही त्या अर्थी तुकाराम महाराज निष्कर्ष काढला ह्या लोकांचं भक्ती करण्यात कुठंतरी चुकत असलं पाहिजे विठाल विठाल नेहमी व्यवहारामध्ये बघा विद्यार्थ्यांचा विषय घ्या विद्यार्थ्यांमध्ये 3 वर्ग पडतात पहिला एक वर्ग असा असतो की तो हमखास पास होणार म्हणजे होणार
त्यांच्या बाबतीत प्रश्नच नसतो. दुसरा एक वर्ग असा आहे की त्यांच्या बाबतीत प्रश्नच नसतो, कारण हा जो वर्ग आहे हा परीक्षेला बसलेलाच नसतो. तेव्हा पास नापास होण्याचं कारणच काय. परंतु तिसरा एक वर्ग असा आहे, तो रात्रंदिवस अभ्यास करतो, छाती फुटेपर्यंत अभ्यास करतो आणि त्याची खात्री असते का निश्चित आपण 1 नंबरनं पास होणार, पण शेवटी अनुभव वेगळाच येतो. यांचा आणि परीक्षकाचा कायम आणि वाद होत असतो. शहाणी सुरती माणसं निकष काढतात की हे विद्यार्थी हे पूर्ण रात्रंदिवस एवढा अभ्यास करतात, एवढा अभ्यास करूनही हे पास का होत नाही. एवढा अभ्यास करून ज्या अर्थी हे पास होत नाही, त्या अर्थी यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये चूक असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी हे लोक भक्ती तर करतायत, मग यांच्या पदरामध्ये भक्तीचं फळ का पडत नाही. ज्या अर्थी भक्तीचं फळ पडत नाही, बरं रात्रंदिवस भजनं करतात, जागरणं करतात, छाती फुटेपर्यंत भजनं म्हणतात, भक्ती राहिली बाजूला, तृप्ती राहिली बाजूला. हे उलट विण्याकरता भांडणं करतात, मठाकरता भांडणं करतात. म्हणजे यांच्या भक्ती करण्याच्या पद्धतीत चूक आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, हे भक्ती करतात त्यांना वाटतं, पण हे अज्ञान रूपी क्रिया करतात. काहीतरी लोकांना दिसावं, लोकांना रुचावं, काहीतरी आपली धामधुमीची भक्ती करतात. नाथ महाराज म्हणता येतं का ठिकाणी, गुरुवर्य महाराज म्हणायचे, शिळ्या तांब्याचं बाऊल केलं, पाट मांडुनी वर बैसविलं, वस्त्र अलंकार गुंडाळीलं, मना येईल ती नाव ठेवली, या जनास लागले वेळ, जनास लागले वेळ, या जनास लागले वेळ, या जनास लागले वेळ, या जनास लागले वेळ, या जनास लागले वेळ. नाथमारांचं प्रमाण आहे. शिळा तांब्याचं बावलं केलं, गंध अक्षता झाकोळीलं, मना येईल ते नाव ठेविले, या जनास लागले वेळ. मुळात त्यांना देवच समजत नाही, मुळात त्यांना देव कळत नाही, देव समजत नाही. काहीतरी आपलं लाकडाचं बावलं करतात, त्याला चमकी चुमकी वस्त्र गुंडळतात, पाठ मांडतात, त्यावर ते ठेवतात आणि गंध अक्षदा वाहून पूजा करतात, फुलं वाहून, आणि मनाला येईन ते नाव ठेवतात, तो त्यांचा देव. विठ्ठल विठ्ठल. भगवंताची भक्ती म्हणजे भगवंताची प्रीती प्राप्त करून घेणं, भगवंताचं प्रेम प्राप्त करून घेणं. मग अशी जी भक्ती आहे, ती भक्ती देवाला जी आवडेल ती. पतीची सेवा करावी, आपल्या पतिराजाला जी सेवा आवडेल ती, आपल्या मालकाला जी सेवा आवडेल ती नोकराने सेवा करावी. देवाला जी भक्ती आवडेल ती भक्ती भक्ताने करावी. विठ्ठल 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 देव कळावा, देवाची भक्ती ती कळावी. काहीतरी देव, काहीतरी भक्त. देवाची सेवा, देवाची भक्ती एवढी सोपी नाही आहे. आपण जे करतो ते चांगलंच आहे, ते वायाला जाणार नाही.
परंतु देवाची भक्ती तो कठीण शूळावरील पोळी. भक्ती ही कठीण आहे. शूळ हा उंच असतो, तेल लावून चोपडा केलेला असतो, त्यावर पोळी. निवडे तो बळी विरळा शूर. भगवंताची भक्ती सोपी आहे का? भक्ती कठीण आहे. देव कळणं सोपं नाही, देव कळणंही अवघड आहे. विठाल 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 काहीतरी देव. सेंदरी इंद्री दैवते कोण पूजिती भूते केते आपल्या पोटाजी रडते मागती सीते अवदान. जे देव पोटा करता दुसऱ्याच्या दारात परात पसरतात अशा देवाचे भक्त. दुसरा जीव मारून खातात हे देव एक आहे. आणि अशा देवाची आपण जागृत राहून भक्ती करतो. देवाचा मान द्या, देवाला नमस्कार करा. कुठलाही देव असो नमस्कार करा. पण जो देव आहे त्या देवाला माना. तुम्ही माझ्या आईसारख्या आहात, नमस्कार, तुम्हाला नमस्कार करा. पण सेवा मात्र जन्म देणाऱ्या आईचीच करा. विठाल 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 अशा भारताच्या कामच नाही, घराला छतच नाही. तुकाराम महाराजांचं घर म्हणजे घरचंद्रमौळी चुलीवर हरळी, केळीवळ नारळी असा हा संताचा संसार. तुकाराम महाराज आम्ही आमचा संसार कधीच देवाच्या पायावर वाहून दिलेला आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. आणि म्हणून ठेविले अनंते तैसे शिरावे चित्ता सुदावे समाधान. समाधान राहा, तो ठेवील तसं राहा. रडत खडत राहू नका. आपलं प्रेम भगवान परमात्मा काय पाहत असेल. भक्तीच्या बुडाशी श्रद्धा आहे का, भाव आहे का? श्रद्धा भाव प्रेम जर असेल तीच भक्ती सरती होते. आणि भगवंताला बाहेरच्यापेक्षा आतलं जास्त कळतं. बाहेरच्यापेक्षा आतलं भगवंताला जास्त कळतं. अंतकरण भगवंताला जास्त कळतं महाराज. म्हणून भगवंताला भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि म्हणून आपल्या या संसारावरचं जे प्रेम आहे म्हणजे थोडक्यात प्रेम देवाला अर्पण करा. आणि प्रेम नसेल तर त्या भजनात का प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय. अर्थाविन पोथी वाचून हो म्हणून तुकाराम महाराज मध्ये थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावे माया संसाराची ठेविले अनंते तैसे शिरहावे चित्ता सुद्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ भोग नेते फळ संचिताचे. घ्या फेटाकडून तुम्ही. विठाला 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 हो. म्हणून भगवंताची भक्ती करताना भक्तीच्या बुडाशी प्रेम पाहिजे, भाव पाहिजे. देवाला प्रेम भाव अर्पण करा. नाशिक सातपूर बजरंग नगर दरवर्षी सालादप्रमाणे सद्गुरू गंगागिरीजी महाराज सद्गुरू. अरे हा मन थरायला याचा फोटो घेतला का? त्याच्या पुढे माईक ठेवा, माईक. वा वा. तसं देवाला नमस्कार करा ना. अरे पण भक्ती त्या पांडुरंगाचीच करा. जो तो देव आहे
त्या देवाची भक्ती करा. आणि ती भक्ती करीत असताना आणि म्हणून तुकाराम महाराज चकारानं बोलतायत. काय बोलतात चकारानं? भक्ती हीच हीची थोर भक्ती आवडते देवा. थोर भक्ती आवडती देवा. हीची थोर भक्ती आवडते देवा. थोर भक्ती आवडती संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी माया हो देवाला आवडणारी भक्ती हीच थोर भक्ती, मोठी भक्ती. कोणती भक्ती? संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी म्हणजे संकल्पिनी. संसारावरचं प्रेम, संसारावरची माया, संसारावरची आसक्ती काय करा? देवाला अर्पण करा. संसारावरची माया, संसारावरची शक्ती देवाला अर्पण करा. महाराज देवाला आम्ही जर संसारावरची माया प्रेम जर अर्पण केलं, आमचा संसार कसा चालायचा? चालेल का? संसारात प्रेम जर नसेल नवरा बायकोचं कोणाचंही, संसार चालेल का? ते घरच दडतं चालेल का? आता तुम्हीच सांगा मला याचं एवढं उत्तर. म्हणजे पुढचं मी तुम्हाला सांगतो. विठाला 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 संसार चालतातच. कोणाचा संसार थांबला तेवढं मला सांगा. अमक्याचा संसार थांबला. संसार कोणाचाही थांबत नाही. संसार हा चालूच आहे आणि चालणारच आहे. लाडू आणि गरा, तुपा आणि तूप, तुपामुळे यांचा एक जीव होतो, त्याचा लाडू तयार होतो. गरा कोण इकडं, ते साखर कोण इकडं, त्याचे तूप काय झालं तयार? अरे कुठली मुलगी, कुठला मुलगा, कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, भिन्न भिन्न स्वभावाची माणसे एकत्र येतात आणि संसार चालवतात. कारण ज्या त्या व्यक्तीचा स्नेह त्यात गुंतलेला आहे. ज्या त्या व्यक्तीचा स्नेह त्या संसारात आणि गुंतलेला आहे आणि म्हणून तो संसार चालणारच आहे. विठाल 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 विठाला 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 विठाला. हो अहो महाराज, हा स्नेह जर आम्ही देवाला अर्पण केला, हा स्नेह देवाला जर अर्पण केला तर तो संसार चालणार कसा? तुकाराम महाराजाचं उत्तर दुसऱ्या कडव्यात देतात. ठेविले अनंते तैसेची राहावे. 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 तैसेची अनंते तैसेची राहावे. ठेविले 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 अनंते तैसेची राहावे. चित्त असू द्यावे समाधान. चित्त असू द्यावे समाधान. चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती असू द्यावे समाधान.
ठेविली अनंते तैसेची राहावे, चित्ता सुद्यावे समाधान. हा स्नेह जर भगवंताला अर्पण जर केला तर आमचा संसार चालणार कसा. तुकाराम महाराज म्हणतात संसार हा चालतच असतो, तो ठेवील तसं राहा. ठेविले अनंते, अनंत तो भगवान परमात्मा जसं ठेवील तसं राहा. तो सत्ताधीश आहे, तो जर सत्ताधीश आहे, तो ठेवील तसं राहा हे सांगणंच व्यर्थ आहे. कारण वृक्षाची पाणी हाली ज्याची सत्ता, अरे ज्याची एवढी अकुंठित सत्ता आहे, मग तो ठेवील तसं राहा हे म्हणणं व्यर्थ नाही का. तस तो ठेवील तसं राहावंच लागतं आणि तसे राहतातच, त्याच्या इच्छेच्या पलीकडे जाऊ शकत नाही. माणसं तसेच राहतात, पण रडत खडत गडबडत कसे तरी राहतात. तुकाराम महाराज म्हणतात रडत खडत राहू नका, खडबडत राहू नका. मग चित्ता सुद्यावे समाधान. हो ठेवली अनंते तैसेची राहावे, तो ठेवील तसं राहा, तसंच राहावंच लागतं. पण चित्ता सुद्यावे समाधान, समाधानानं राहा, रडत खडत राहू नका, समाधानानं राहा. टाईम आपला संपलेला आहे म्हणून विषय थोडा सोडून देतो. हे महाराजांचं कीर्तन आहे, त्यांच्या टिपणाचं कीर्तन आहे. समाधानाने राहा. चित्त, माणसं समाधानात राहतच नाही. समाधानी मनुष्य तो काही करू शकतो महाराज. माणसं काळजीत राहतात, काळजी करतात, चिंता करतात. अभंगाचं तिसरं चरण. वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग, पटा 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 पटा. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. तुम्ही चिंताच कराल, काळजी कराल. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, चिंता कराल, काळजी कराल तर त्याचं फळ दुःख पदरात पडेल, दुःख पदरात पडेल. आणि म्हणून का तुम्ही कितीही चिंता केली, आपण कितीही काळजी केली, घडणारी गोष्ट घडणारच. कारण नाथ महाराज सांगतायत अदृष्टा शरीर अधीन, तेथे आलिया हरिहर, अन्यता न करवे अनुमात्र, वेदांत संमत. नाथ महाराजांची ओवी आहे. अरे तिथे हरिहर जरी आले ते बदलच करू शकत नाही. कारण अदृष्टा अधीन शरीर, हे शरीर अदृष्ट म्हणजे अदृष्ट, तो भोग हा ठरून गेलेला आहे. दुःख कोणाला पाहिजे, दुःख कोणालाच नकोय, पण ते भोगावंच लागतं. का भोगावं लागतं? अरे सुखही भोगावं लागतं. अचानक लॉटरी लागली, 3.5 कोटीची लॉटरी लागली. माणसं काय म्हणतात? आमच्या नशिबात होतं, आमच्या प्रारब्धात होतं, अहो आमच्या संचितात होतं म्हणून आम्हाला मिळालं. आनंद झाला ना. मग दुःखाचा का आनंद होऊ नये? दुःखामध्ये का रडावं, काढावं, खडावं? हा भोग आहे.
भोगा बांधून गेलेला आहे. अदृष्ट आहेत. तुकाराम महाराज काय म्हणतात, करणे ते फळ संचिताचे. करणे ते फळ म्हणत नाही, भोगणे ते फळ संचिताचे. हे संत महात्मे शब्दच एवढे तोलून मोजून वापरतात, ज्या त्या जागी तो शब्द वापरतात. तुकोणी घेतली मोती जैसे, मोत्याचं माप आणि गाजराचं माप. मोत्याचं माप हे चवाने मोजलं जातं, त्या दाण्याच्या तेजावर मोत्याचं माप हे महाराज. गाजराचं माप, गाजर स्वस्त म्हणून तो दुकानदार आहे, गिरायकाचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बसा बसा घेऊन त्या पाट्यात टाकतो, पाट्या खाली जमिनीला आदळतो, शिवाय मनगट लावायचा की करीत नाही तो गाजराचा मापवाला. पण मोत्याचं माप वेगळं आहे, ते चवाने मोडलं जातं. साधू संतांचे शब्द हे चवाने आहे, चवाने मोडले गेले पाहिजे. चवाने त्या साधू संत शब्दाचा विचार केला पाहिजे. विढाल विढाल विढाल. हो, तुकाराम महाराज करणे ते फळ म्हणत नाही, तुकाराम महाराज भोगणे ते फळ म्हणतात. म्हणजे संतांचं मत वेदाला धरू नये, शास्त्राला धरू नये. माणसाच्या कर्मापासून 2 अंकुर उत्पन्न होतात. माणसाच्या कर्मापासून 2 अंकुर उत्पन्न होतात, 2 अंकुर त्याला फुटतात. एक अंकुर आहे भोगात्मक आणि दुसरा अंकुर आहे वासनात्मक. मनुष्य हा भोगात्मक या भागाला बांधलेला गेलेला आहे. भोगात्मक भागाला मनुष्य बांधला गेलेला आहे, कारण तो भोग त्यानेच करून ठेवलेला आहे, त्याच्याच कर्माचं ते फळ आहे. राहिल्यापैकी राहिली वासना, त्याला तो भोग भोगावाच लागन. भोगात्मक भागाला जो बांधलेला त्याला तो भोग भोगावाच लागन. राहिली वासना, वासनेमध्ये मनुष्य स्वतंत्र आहे, यालाच पुरुषार्थ म्हणतात. विढाल विढाल विढाल. वासना आहे म्हणजे इच्छा आहे. वासनेत मनुष्य स्वतंत्र आहे. दारू पितो दारुड्या माणूस, रात्र दारू पायदाना सर्व वाटोळ करून टाकलं. पण कृपा जर झाली, त्याच्यानंतर मनावर त्यानं जर घेतलं दारू प्यायचीच नाही, तर तो दारूपासून बाजूला होऊ शकतो. म्हणजे वासनेत बदल करू शकतो. बिडी पिणारा बिडी बंद करू शकतो. तंबाखू खाणारा तंबाखू बंद. तात्पर्य सांगायचं म्हणजे ही वासनाच आहे, पण यात तो स्वतंत्र आहे, वासनेत बदल करू शकतो. विठाला विठाला विठाला. हो, भोग तर भोगावाच लागेल. आणि म्हणून रडू नका, खडू नका, खिजून जाऊ नका, खंगून जाऊ नका. असं कसं झालंय? माणसाची अज्ञान क्रिया आहे. एका म्हाताऱ्याचा एकुलता एक मुलगा मेला, मरू नये, पण लोक म्हणू लागले देवाला पाहवलं नाही. आता या देवाचा याचा काय संबंध आहे? अरे भोग हा पूर्वी ठरून गेलेला आहे बाबा. भोग हा पूर्वी ठरून गेलेला आहे. ते अदृश्य आहे, दिसत नाही, पण ते भोगावंच लागतं. देवाला पाहवलं नाही म्हणतात. देवावर लुटतो माणूस. देवानं आमचं असं कसं केलं, आम्ही काय देवाचं वाईट केलं. याच्यात देव कोणाचं वाईटही करत नाही, देव कोणाचं चांगलं करत नाही. हे आपलं कर्माचं फळ आहे. चांगलं झालं एक कर्तृत्व आहे आणि एक भोक्तृत्व आहे. अरे भोक्तृत्व भोगावंच लागेल, पण कर्तृत्व आपल्या हातात आहे. आपण चांगलं करू शकतो त्याच्यातून. तसं वासनात्मक हा अंकुर आहे, यात बदल करता येतो. सत या करता भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण, सत्संगती,
चांगल्या संतांच्या मुखातून सत्श्रवण ही भक्ती घडली पाहिजे. वाचण्यामध्ये बदल होतो. विठ्ठल विठ्ठल. हो तुकाराम महाराज म्हणतात, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगन ते फळ संचिताचे. आपण जे भोगतो दुःख काय जे भोगतो हे आपला भोग पूर्वी ठरवून गेलेला आहे. आणि म्हणून ठेविले अनंते तैसेच राहावे चित्ता सुद्यावे समाधान. अहो तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला सांगतात तुमचं काय, नंतर लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण राहे कोरडे पाषाण. बहुतेकांचं म्हणजे हे असंच राहतं. मग तुकाराम महाराजांचं काय? तुकाराम महाराज म्हणतात संसारावरचं प्रेम देवाला अर्पण करा, देवाला अर्पण करा, हीच थोर भक्ती म्हणतायत. पण तुकाराम महाराज तुमचं काय? तुकाराम महाराज विचार तुकाराम महाराज अभंगाचा शेवटचा तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी. देवी रे आनंदे दैसे राहावे, देवी रे आनंदे दैसे राहावे. देवी रे आनंदे तैसे ते राहावे, देवी रे आनंदे तैसे ते राहावे. जगन्नाथ भागवत चला. सोबत काका कांबळे जगन्नाथ भागवत चला. पार कुमाय पार कुमाय पार कुमाय पार कुमाय पार कुमाय पार कुमाय चला. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्ताने दरवर्षी छळाप्रमाणे बजरंगनगर जाधव दोन्ही जाधव संकुल केवळ प्रकार वगैरे जे आपले कोणी भावी भक्त असतील सर्वांच्या सहकार्याने गेली आज तागात 15 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. हा सप्ताह सुरुवातून आज तिसरा दिवस आहे. तिसरा दिवशी सेवा माझ्याकडे आली. माझे ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने जशी मला काही सेवा करता आली त्याप्रमाणे मी तुमच्या पुढं सेवा केली. गुरुचरित्र पारायण आहे. या ठिकाणी आमचे भास्कर भाऊ महाले आहेत. हे दरवर्षी मला कपडे घेतात. तर ह्या वर्षी त्यांचे माझ्या अंगात जे कपडे आहेत हे त्यांचे सौभाग्य पत्नी काय नाव आहे त्यांचं वनिताबाई सौभाग्यवती वनिताबाई भास्कर भाऊ महाले त्यांनी मला हे कपडे घेतलेले आहेत. म्हणून आज ते कपडे घालूनच कीर्तन केलं. आणि सर्व आपली बजरंगनगरची मंडळी ते म्हणे त्यांना इच्छा नाही सांगण्याची पण आपण एखाद्याचं घेतो बोललो म्हणजे जरा भार कमी होतो. एखाद्यानं दान दिलं ना जाहीर करून द्यावं. गुरुवर्य नारायणगिरी महाराज पुण्यतिथीला आमचे किरतपूरचे माझं दूध आणि दूध चहाला दूध महाराज म्हणायचे आमचे किरतपूरचे म्हणून दूध आणलं 4 लिटर 5 लिटर जाहीर केलं का म्हणजे माणसाचा भार भोजा कमी होतो. तात्पर्य आणि अशा प्रकारे केली सेवा भगवंताची. दरवर्ष तुम्ही बोलावतात. आता पुढल्या वर्षी मी काही येणार नाही आजच सांगून देतो. कोणी म्हणतं का नाही आले भरत महाराज काय झालं कोणी काही टोम काढी तर मागच्या वेळेस मी निघून गेलो कोण काय तर कोण काय. पण आता पुढच्या वर्षी काही येणार नाही. मला स्वतःला काही होतही नाही. झालेली सेवा गुरुवीर महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण करून देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली